गावाकडेही बातमी गेली असेल. हो. गावाकडनंही काही निरोप आले असतील. जेव्हा त्यांना समजलं की मी निवडून आलो तेव्हा गावकऱ्यांनी आपलो चाकरमानी. एवढा माझा म्हणजे मी जेव्हा गेलो तेव्हा पण त्यांना हेच वाटलं की अरे तू मला वाटलं तू तुझा लवाजमा घेऊन येशील. अच्छा. मी आणि माझी बायको एका गाडीतून आलो आणि आम्ही आमच्या पिशव्या उचलून आमच्या मेन घरात गेलो. एक आमदार आपल्या गावाकडे आलेला आहे अमेरिकेतला. या त्याच्या पाठीमागे मी जसं म्हणलो कार्यकर्त्यांची फौज नाहीये, पण आलोय बाबा आता पिशव्या उचलून तुम्ही घरात गेलात. मेन घरात जाऊन देवाला पाया पडणं, त्याच्यानंतर त्यांनी माझा खरोखर देवळात आमचा सत्कार केला. तुम्ही कोकणातले आहात. संतोष साळवी कोकणातले, बरोबर ना? तुम्ही चिपळूणचे आहात. चिपळूणचे गुहागर तालुका. हा हा. तर गावाकडेही बातमी गेली असेल. हो. गावाकडनंही काही निरोप आले असतील. काय कशाला उगाच राजकारणात जातोय किंवा काय 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 असं काही घडलं? गावाकडून बेसिकली बातमी गावाकडे मी विचारलं नाही, कारण का मी शक्यतोवर मी फर्स्ट टाइम जातोय तर मी थोडंसं ते आपल्यापुरतंच ठेवलं. पण जेव्हा त्यांना समजलं की मी निवडून आलो तेव्हा गावकऱ्यांनी एवढा माझा म्हणजे मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी फटाके बिटाके फोडले. तेव्हा पण त्यांना हेच वाटलं की अरे तू मला वाटलं तू तुझा लवाजमा घेऊन येशील. अच्छा. मी आणि माझी बायको एका गाडीतून आलो आणि आम्ही आमच्या पिशव्या उचलून आमच्या मेन घरात गेलो. एक आमदार आपल्या गावाकडे आलेला आहे अमेरिकेतला. या त्याच्या पाठीमागे मी जसं म्हणलो कार्यकर्त्यांची फौज नाहीये, पण आलोय बाबा आता पिशव्या उचलून तुम्ही घरात गेलात. मेन घरात जाऊन देवाला पाया पडणं, त्याच्यानंतर त्यांनी माझा खरोखर देवळात आमचा सत्कार केला. आणि पूर्ण पंचक्रोशीतली बाकीच्या गावातली लोक पण आलेली, नामांकित लोक आलेली. म्हणजे ते बघून खरोखर बरं वाटलं. माझं तिथे त्यांनी बोर्ड लावलेला, अजूनही त्यांचा माझा बोर्ड तिथे त्यांनी ठेवलेला आहे. म्हणजे त्यांना ते काय करायची गरज नव्हती, पण एक आपला माणूस म्हणून त्यांनी ते केलं. आपल्या गावातला माणूस आमदार झाला, हार्दिक अभिनंदन, शुभेच्छुक शुभेच्छुक मध्ये खाली फोटोंची ओळी, असं सगळं अनुभव झालेलं आहे. खरंच यातनं एक लक्षात येतं की तिथे तुम्हाला काम करता करता लोकांसाठी काम पण करायचं. तुमचा व्यवसाय तर तुम्हाला सांभाळायचा. शेवटी संतोषजी पोट भरल्याशिवाय राजकारण करतात. बरोबर, ॲब्सोल्युटली राईट. तितकंच. पहिले तुमच्या व्यवसायाचा पाया तुम्ही कसा पक्का केला? व्यवसायाचा पाया म्हणजे माझा 2008 साली माझा जॉब गेला. आणि तेव्हा माझ्याकडे माझा मुलगा, छोटा मुलगा मिडल स्कूलमध्ये होता आणि मुलगी कॉलेजला जायला तयार झालेली. नशिबाने माझ्या बायकोचा जॉब होता. त्यामुळे म्हणजे बेसिकली एक तरी इन्कम होतं. तर तेव्हा म्हणजे अशी परिस्थिती होती की 2008 जुलै, मला अजूनही तो दिवस आठवतोय. इकॉनॉमिक मेलडाऊन होता, जॉब्स नाही आहेत. प्रयत्न केला 2-1 महिने, नाही मिळाला. मग मी घरी सांगितलं की मला स्किल अपग्रेड करावं लागेल आणि असा करून मी पुण्याला आलो. मुंबईत एवढी वर्ष राहतोय पण पुणे बघितलं नव्हतं. फर्स्ट टाइम पुणे. अच्छा, तेव्हा पुणे पाहिलं. तेव्हा मी फर्स्ट टाइम पुणे बघितलं. उणे नाहीये अजिबात नाहीये. म्हणजे लक्षात आलं, प्रचिती आली आपल्याला. त्यामुळे मग तिथे मी शिकलो 4 महिने. एक 22-25 वर्षांच्या मुलांबरोबर मी माझं ते स्किल अपग्रेड केलं. आणि मग US ला जाऊन मी माझं कन्सल्टिंग बिझनेस चालू केला. स्वतःला पहिल्यांदा सेल केलं आणि मग लोकांना जोडत गेलो. आणि 2012 साली मी पूर्णपणे बिझनेसमध्ये आलो. 2012 ते 16 मी काय ठरवलं की मला माझं स्किल अपग्रेड मला कामाला आलं. मग मी ते स्किल अपग्रेड मला US पर्यंत न्यायचं होतं. मग मी 2012 ते 16 पुण्याला मी इन्स्टिट्यूट चालू केली. सगळं अपग्रेड व्यवस्थित चालू केलं. म्हणजे कसं काय प्रॉब्लेम येतात, काय नाही असतात, ते सगळं टेस्ट झाल्यानंतर मे 2016ला मी स्किल इन्स्टिट्यूट, लायसन्स टेक्निकल इन्स्टिट्यूट मी अमेरिकेत चालू केली. कोणासाठी? की ज्यांचे जॉब जातात. अच्छा, त्यांच्याकरता. लोकल लोकांसाठी ज्यांचे जॉब जातात त्यांना बेसिकली प्रत्येकाला काय इंडियाला यायला मिळणार नाहीये, कारण का त्यांचं कोण नाहीच आहे. बरोबर आहे. त्यांची ती फॅमिली ठेवून कसे येतील. तर त्या लोकांसाठी स्किल अपग्रेड प्रोग्राम करणं, त्या लोकांना शिकवणं आणि त्या लोकांना नवीन साठी तयार करणं. हा मी गेल्या 6 वर्षात जवळजवळ 3000च्या वरती अमेरिकन्सना शिकवलंय आणि 72% लोकांना जॉब लागलाय. क्या बात आहे. त्यामुळे त्यांचे जर तुम्ही माझ्या युनिक सिस्टम स्किल्सच्या गुगल पेजला किंवा वेबसाईटला गेला तर बऱ्याच जणांनी एवढे चांगले रिव्ह्यू दिलेले आहेत की कोविडच्या काळात पण आम्हाला काही होत नव्हतं, तुम्ही आम्हाला व्यवस्थित शिकवलं, आम्हाला तयार केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला जॉब लागला. माझी फॅमिली इज बॅक टू नॉर्मल. असंच कामं करत राहा.
तर या गोष्टी ज्या आहेत ना, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये अमेरिकन सोसायटीला तुमचं कॉन्ट्रिब्युशन कसं राहिलं? अमेरिकन सोसायटीचं बेसिकली हे जे कॉन्ट्रिब्युशन आहे, जे स्किल अपग्रेड किंवा तुम्ही नॅशनल सूप किचन किंवा रेड क्रॉस किंवा माझं जे NEMM म्हणजे मराठी मंडळाचे प्रेसिडेंट, तर त्यांचं बेसिकली मी जे काम करत गेलो, त्याच्यानंतर मग ते आम्हाला बेसिकली मोर अँड मोर समाज मला ॲक्सेप्ट करत गेला आणि दे स्टार्टेड बेसिकली सपोर्टिंग मी. तर त्यांचं कॉन्ट्रिब्युशन सर्टनली त्यांनी जर त्यांचा पार्ट नाही केला तर मी नाही आहे. कारण का कुठचीही गोष्ट कुठच्याही लीडरला तो एकटा करू शकत नाही. त्याला समाजाने पाठिंबा दिल्याशिवाय तो पुढेच जाऊ शकत नाही. बरोबर.